नमस्कार. आजच्या या नवीन विश्लेषणात आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधल्या एका मोठ्या गेम चेंजरबद्दल बोलणार आहोत. आपण नेहमीसारखं मॅन्युअल कोडिंग म्हणजे स्वतः एक एक ओळ टाईप करण्याकडून आता एका नव्या युगात प्रवेश करत आहोत, ज्याला एजंट फर्स्ट डेव्हलपमेंट असं म्हणतात. आणि या संपूर्ण क्रांतीच्या केंद्रस्थानी आहे गुगल अँटीग्रॅव्हिटी. आता हे नेमकं काय आहे आणि याने इंजिनिअरिंग कसं बदलणार आहे? चला तर मग लगेच सुरुवात करूया. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण वेगाने 5 मुख्य मुद्द्यांवरून जाणार आहोत. एजंट फर्स्ट पॅराडाईम, गुगल अँटीग्रॅव्हिटीची आतली माहिती, इकोसिस्टम इंटिग्रेशन्स, रिअल वर्ल्ड डेव्हलपर अनुभव आणि शेवटी भविष्यातील कोडिंग कसं असेल. तर पहिला टप्पा एजंट फर्स्ट पॅराडाईम. हा नवा दृष्टिकोन नेमका काय आहे आणि डेव्हलपरचं रोजचं काम याने कसं बदलणार आहे ते बघूया. आता पारंपरिक आणि नव्या पद्धतीतला फरक बघा. खूपच रंजक आहे. एका बाजूला आपले नेहमीचे IDEs आहेत, जिथे आपण मॅन्युअली प्रत्येक ओळ लिहितो. तिथे सिस्टमला फक्त ओपन असलेल्या फाईल्सचीच माहिती असते, बरोबर? पण आता दुसऱ्या बाजूला एजंट फर्स्ट IDEs आले आहेत. यामध्ये AI एजंट्स संपूर्ण टास्क स्वतःहून पूर्ण करतात आणि त्यांना तुमच्या पूर्ण रिपॉझिटरीची समज असते. म्हणजे बघा, आपण फक्त एक एक ओळ टाईप करण्याकडून आता पूर्ण कोडबेसवर मोठी कामं स्वयंचलितपणे हाताळण्याकडे गेलो आहोत. हे खूप मोठं स्थित्यंतर आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या एजंट फर्स्ट पॅराडाईमची नेमकी व्याख्या काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे असं मॉडेल आहे जिथे AI एजंट्स प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन करतात आणि माणसं म्हणजे आपण डेव्हलपर्स फक्त ऑर्केस्ट्रेशन आणि रिव्ह्यूवर लक्ष केंद्रित करतो. याचा सरळ अर्थ असा की आपण आता फक्त कोड प्रोड्युसर्स उरलेलो नाही, तर आपण आता टास्क ऑर्केस्ट्रेटर्स बनलो आहोत. वळूया दुसऱ्या टप्प्याकडे. इनसाइड गुगल अँटीग्रॅव्हिटी. ह्या संपूर्ण बदलाच्या मागे हेच मुख्य टूल आहे. चला याचे तांत्रिक पैलू समजून घेऊया. गुगल अँटीग्रॅव्हिटीच्या कोअर इंजिनमध्ये खरंच थक्क करणारी वैशिष्ट्ये आहेत. हे चालतं जेमिनी 3.5 फ्लॅशवर, ज्यामुळे याला मिळणारा वेग अक्षरशः अफाट आहे. यात असिंक्रोनस सब एजंट्स आहेत, म्हणजेच मुख्य कामात कोणताही अडथळा न आणता बॅकग्राऊंडमध्ये अनेक कामं एकाच वेळी चालू राहतात. याशिवाय यात व्हिज्युअल आर्टिफॅक्ट्स मिळतात, म्हणजे मार्कडाऊन फाईल्सच्या रूपात एजंटने केलेल्या प्लॅनची पूर्ण नोंद असते. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे ह्युमन इन द लूप किंवा HITL, म्हणजे एजंट कितीही हुशार असला तरीही स्टिअरिंग व्हील मात्र माणसाच्याच हातात असतं. अंतिम नियंत्रण तुमचंच असतं. हा एजंटिक डेव्हलपमेंट लूप कसा काम करतो हे बघणं खूपच इंटरेस्टिंग आहे. हे 4 टप्प्यांत होतं. पहिलं म्हणजे प्लॅनिंग, जिथे एजंट ठरवतो की नेमकं काय करायचंय. दुसरं म्हणजे एक्झिक्युशन, जिथे तो प्रत्यक्ष कोडमध्ये बदल करतो. तिसरा आणि माझ्या मते सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे व्हेरिफिकेशन. इथे एजंट स्वतः कोड तपासून पाहतो आणि तो बरोबर चालतोय याची खात्री करतो. आणि चौथं म्हणजे डॉक्युमेंटेशन, जिथे पूर्ण कामाचा रिपोर्ट तयार होतो. म्हणजे काम पूर्ण झाल्याचं डिक्लेअर करण्याआधीच ते 100% बरोबर असल्याचा पुरावा आपल्याला मिळतो. आता आपण अँटीग्रॅव्हिटीच्या 2 मुख्य इंटरफेसेसवर नजर टाकू. एक आहे आपला पारंपरिक एडिटर व्ह्यू, ज्यात फाईल एक्सप्लोरर असतं आणि फोकस कोडच्या ओळींवर असतो. पण इथे एक पूर्णपणे नवीन मॅनेजर व्ह्यू देखील दिलेला आहे. हा डॅशबोर्ड खास यासाठी डिझाईन केलाय जेणेकरून तुम्ही अनेक AI एजंट्सवर एकाच वेळी देखरेख ठेवू शकाल. यात तुम्हाला प्रोग्रेस बार्स आणि आर्टिफॅक्ट प्रिव्ह्यू दिसतात. अगदी एखाद्या मॅनेजरसारखं तुम्हाला सगळं कंट्रोल करता येतं. आता वळूया तिसऱ्या भागाकडे, दी इकोसिस्टम इंटिग्रेशन्स. अँटीग्रॅव्हिटी हे काही एकांतात चालणारं टूल नाहीये, तर ते बाहेरच्या मोठ्या इकोसिस्टमसोबत कसं जोडलं जातं हे आता आपण बघूया. बघा, गुगलने इथे खास बिल्ड विथ गुगल बंडल्स दिले आहेत. यामध्ये तुम्हाला फायरबेस एजंट स्किल्स, अँड्रॉइड CLI, डीप माइंड सायन्स वर्कफ्लोज आणि अगदी क्रोम डेव्हटूल्स ऑटोमेशन सुद्धा मिळतं. हे बंडल्स खूप स्मार्टली काम करतात. ते एकदम सगळी माहिती न टाकता गरजेनुसार टप्प्याटप्प्याने योग्य तीच माहिती घेतात. यामुळे होतं काय, तर तुमचे टोकन्स वाचतात आणि कामाची अचूकता एकदम टॉप क्लास राहते. याचे खरंच थक्क करणारं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. MCPद्वारे तुम्ही नोटबुक LMला थेट अँटीग्रॅव्हिटी सोबत जोडू शकता. विचार करा, तुम्ही एखाद्या रुग्णाचं ब्लड टेस्टचा PDF रिपोर्ट अपलोड केला, सिस्टम त्या डेटाचं सखोल विश्लेषण करेल आणि कोणत्याही मॅन्युअल कोडिंगशिवाय स्वयंचलितपणे एक सुंदर, डायनॅमिक हेल्थ ॲनालिटिक्स डॅशबोर्ड तयार करून देईल. हे सगळं आपोआप होतं. म्हणजे हे अक्षरशः नेक्स्ट लेव्हल आहे.
तर आतापर्यंत आपण या टूल्सच्या ताकदीबद्दल बोललो, पण आपला चौथा टप्पा खूप महत्त्वाचा आहे, रिअल वर्ल्ड डेव्हलपर एक्सपिरियन्स. प्रत्यक्ष कामात सॉफ्टवेअर इंजिनियर्सना हा अनुभव कसा वाटतोय? अँटीग्रॅव्हिटी आणि आपला नेहमीचा VS कोड यांची तुलना केली तर चित्र एकदम स्पष्ट होतं. स्पीडच्या बाबतीत अँटीग्रॅव्हिटीचा वेग भन्नाट आहे, तर VS कोड कन्सिस्टंट म्हणजेच सातत्यपूर्ण आहे. अँटीग्रॅव्हिटीमध्ये ऑटोनॉमी म्हणजे स्वातंत्र्य खूप जास्त आहे, पण जेव्हा आपण स्टॅबिलिटीचा विचार करतो तेव्हा VS कोड एखाद्या खडकासारखा भक्कम वाटतो. कारण अँटीग्रॅव्हिटीमध्ये कधीकधी अनपेक्षित क्रॅशेस येऊ शकतात. आणि डिबगिंगच्या बाबतीत बोलायचं तर खूप गुंतागुंतीचा लॉजिक असेल तेव्हा AI एजंट एखाद्या लूपमध्ये अडकण्याची शक्यता असते. तिथे VS कोडमधील मॅन्युअल डिबगिंगच अधिक भरवशाचं वाटतं. एका डेव्हलपरने शेअर केलेला अनुभव इथे खूप काही सांगून जातो. त्यांनी म्हटलंय, सुरुवातीला हे एखाद्या जादूंसारखं वाटतं, पण नंतर लक्षात येतं की स्वतः काम करण्यापेक्षा सतत मॅनेजरच्या भूमिकेत राहणं जास्त थकवणारं असू शकतं. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण जेव्हा मॅन्युअल कोडिंग करतो तेव्हा आपण एका फ्लोमध्ये असतो. पण इथे काय होतं, एजंटने घेतलेल्या प्रत्येक छोट्या निर्णयाला तुम्हाला मंजुरी द्यावी लागते. यामुळे तुम्हाला डिसिजन फटीग येऊ शकतो. हा एक खूप मोठा मानसिक बदल आहे, ज्याची सवय करून घेणं सोपं नाही. आणि आता आपण आपल्या शेवटच्या 5व्या टप्प्यावर आलो आहोत, भविष्यातील कोडिंग. हे सर्व तंत्रज्ञान आपल्या इंडस्ट्रीला नेमक्या कोणत्या दिशेने घेऊन चाललं आहे याची भविष्यातील वाटचाल खूपच थक्क करणारी आहे. पुढे जाऊन आपल्याला मल्टी एजंट ऑर्केस्ट्रेशन पाहायला मिळणार आहे. म्हणजे काय, तर फ्रंट एंड, बॅक एंड आणि डेव्हऑप्ससाठी वेगवेगळे एजंट्स असतील आणि ते एकमेकांशी संवाद साधून आपोआप मोठे प्रोजेक्ट्स पूर्ण करतील. याशिवाय सेल्फ फिलिंग रिपॉझिटरीज असतील, ज्या स्वतःचे बग्स शोधून स्वतःच फिक्स करतील. आणि सगळ्यात भारी म्हणजे रिअल टाईम ह्युमन एजंट कोलॅबरेशन, जिथे माणूस आणि AI अगदी खांद्याला खांदा लावून एकाच वेळी काम करतील. सरते शेवटी या विश्लेषणातून एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. पारंपरिक कोडिंगमधला तो एकाग्रतेचा फ्लो स्टेट मागे सोडून AI एजंट्सच्या अत्यंत वेगवान पण व्यवस्थापनाच्या जगाचा स्वीकार करण्यासाठी आपली इंडस्ट्री खरोखर तयार आहे का? तंत्रज्ञान तर प्रचंड वेगाने पुढे जाते, पण हा बदल आपण कसा पचवतो हे पाहणं खरंच रंजक ठरेल. आशा आहे की आजच्या या विश्लेषणातून तुम्हाला एक नवा दृष्टिकोन मिळाला असेल. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.